मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण नेटच्या साडीपासून फुल घेरमध्ये अंब्रेला वन पीस कटिंग आणि शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता साडी सोबतच आलेला ब्लाउज पीस आहे, ह्याचा सुद्धा आपण वरच्या भागाचं कटिंग करण्यासाठी वापर करू शकतो। इथे तुम्ही घरातील साडीचा सुद्धा वापर करू शकता। आता इथे आपल्याला लागणारं अस्तर, इथे मी 3.5 मीटर अस्तर वापरणार आहे वरच्या भागासाठी, घेरच्या उंचीसाठी आणि घेरसाठी। इथे तुम्ही तुमच्या साईज अनुसार किंवा उंची अनुसार अस्तरचा कपडा वापरायचा आहे। जरी शिल्लक राहिला तरी आपण ब्लाउज पीसमध्ये सुद्धा वापरू शकतो। आता इथे बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून एक बाजू आपली बंद झाली पाहिजे। आता कपडा एका लाईनीमध्ये आहे का असं बघून घ्या आणि क्रॉस असेल तर असं कट करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला तयार उंची 52 ठेवायची आहे। तुमची बघा आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता त्यामधून 14 आपल्याला वजा करायचं, म्हणजे कमी करायचं, ते लक्षात ठेवा। ते कशासाठी लागणार? वरच्या भागासाठी लागणार आहे। आता खालच्या घेरसाठी आपल्याला इथे किती राहिलं मग शिल्लक, त्यामधून वजा केला आपण 38 आपलं शिल्लक राहिलं। आता 38 कुठं लागणार? खालच्या घेरची उंची लागणार आहे 38, हे लक्षात ठेवत जा मापे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि असंच लिहून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं चुकणार नाहीये। आता ही झाली खालच्या घेरची उंची। आता शिलाईमध्ये पकडण्यासाठी आपल्याला 14 मध्ये 1 इंच जास्त घ्यायचं, 14 अधिक 1 इंच म्हणजे आपल्याला 15 लागणार। आता 38 मध्ये सुद्धा 38 अधिक 1 इंच शिलाईसाठी लागणार आहे आपल्याला, ही मापे 1 इंच त्यासाठी वाढवून घ्यायचं। आता कापडाची घडी करून घ्या। सुरुवातीलाच आपण बंद घडी करून टाकली होती, परत 4 पदर झाले पाहिजेत अशी बंद घडी आपल्याला करून घ्यायची आहे। 15 इंचावरती मार्किंग करून घ्या। इथे आपण दोन्ही सुद्धा बाजू सोबतच कट करत आहोत, ते लक्षात ठेवायचं आहे। त्यासाठी आपली 4 पदरी घडी झाली पाहिजे। हे पहा, बंद बाजू मी माझ्या बाजूला घेते। आता उंची झाली आपली बरोबर इथे। आता शोल्डर इथे आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मुंडा सुद्धा आपल्याला इथे 6 इंच ठेवायचा आहे, अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आता छातीचा चौथा भाग आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचा। तुमची जी छातीचा चौथा भाग असेल इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 34चा चौथा भाग 8.5 इंचावरती, कारण की हा 34 साईजचा वन पीस आहे म्हणून। आणि शिलाई मार्किंगसाठी आपल्याला कंपल्सरी 2 इंच लागतं, अशी लाईन ओढून घ्यायची आहे। कारण की पाठीच्या बाजूला आपण थोडीशी टक्स मार्किंग करून घेणार आहोत, त्यासाठी अशीच मी लाईन खाली ओढून घेतली। आता मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। पाठीचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आणि पुढचा मुंडा 1 इंच आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा। आता इथे पुढचा गळा 5 इंच, पाठीमागचा गळा 6 इंच, तुमच्या इथे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता उंचीला। गळा रुंदी 2.5 इंच, एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे। इथे मी पुढचा गळा चौकोनीच ठेवणार आहे, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा गळा ठेवू शकता। आणि पाठीमागचा गळा इथे मी गोलच ठेवणार आहे। 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि असा आकार देऊन घ्यायचा। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या बरोबर फिटिंग करताना ते लक्षात राहतं। पाठीचा मुंडा सर्वात आधी आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। एका लाईनीमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्या, मार्किंग करून ठेवा, फिटिंग करताना लक्षात राहतं त्यासाठी। आता हे दोन्ही सुद्धा मी बाजूला करून घेते। आता थोडंसं गळ्याचं मार्किंग करून घ्या, कारण की आपल्याला पाठीचा गळा कट करण्यासाठी थोडंसं मार्किंग करून घ्या। आता पुढचा गळा कट करून घ्या, कारण की ह्याच्यावरती आपण पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार दिलेला आहे, त्यासाठी असं कट करून घ्या, म्हणजे एक बाजू पुढच्या भागासाठी आणि एक बाजू आपली पाठीच्या बाजूसाठी राहील। आता इथे पाठीचा गळा कट करून घ्या, 2.5 इंच गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला सुद्धा 2.5 इंच गोल आकार देऊन घेते। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार ठेवू शकता। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू अशा व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत। आता इथे मी कपडा घेतलेला आहे, अशी घडी करून घेते।
ठेवताना प्लेनमध्ये ठेवून घ्या. आता पाठीची बाजू ठेवताना ठेवत जा, कटिंग करताना नेहमी हे लक्षात ठेवत जा. हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून कट करा व्यवस्थित आणि सावकाशमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पूर्ण कपडा. अंतर ठेवून कट करा. शिलाई झाल्याच्या नंतर आपण जास्तीचा कपडा कट करून टाकू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. एक बाजू पाठीच्या बाजूसाठी झाली आणि एक बाजू आपली पुढच्या बाजूसाठी झाली. बघू शकता इथे झाले एकदम असं व्यवस्थित. फक्त ठेवताना पाठीची बाजू ठेवूनच कट करत जा, हे लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे आपल्याला खालच्या घेरची उंची कट करून घ्यायची आहे. बंद बाजू टाका. 38 आपली उंची ठेवायची आहे तयार. त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या. आपल्याला शिलाईसाठी सुद्धा लागणार आहे आणि खालच्या बाजूला आपण घडी करून घेणार आहोत शिलाईसाठी, त्यासाठी वाढवून घ्या. आता घडी टाकताना 4 पदर झाले पाहिजेत. हे पहा वरच्या बाजूने घडी टाकत यायचं आहे. आता 1 इंच वाढवून घ्या 38 मध्ये. हे पहा असं मोजून घ्या, बरोबर आहे का? आपली उंची बरोबर झालेली आहे. टाकताना 4 पदरी घडी टाका. आता हे एका लाईनीमध्ये मी कट करून घेते. इथे मी 38 अधिक 1 इंच घेतलेला आहे, लक्षात ठेवा. कारण की खालच्या बाजूला आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने घडी करून शिलाई करावं लागतं. बंद बाजू आहे, 4 पदर आहेत. ही आपली ओपन बाजू आहे. आता ओपन बाजूने वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा कोपरे येतात, मग इथे आपल्याला थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा असतो. हे पहा अशा इथून द्या. थोडासा गोलाकार असा वरच्या बाजूला आपला आला पाहिजे, म्हणजे आपले कोपरे येणार नाहीयेत आणि घेरसुद्धा दिसायला असा भरपूर आणि व्यवस्थित दिसतो. इथे मी व्यवस्थित आकार देऊन घेतला. आता इथे काय करायचं, आपल्याला कमरेचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे. तुमचा कमरघेर बघा किती आहे. इथे माझा कमरघेर आहे 32. आता इथे मी 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेते. तुमचा कमरघेर मोजून घ्यायचा आणि त्याचा चौथा भाग इथे मार्किंग करून 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 8 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन. खालच्या घेरमध्ये आपल्याला कमरघेर मार्किंग करून घ्यावाच लागतो. वरच्या भागासाठी मी काय घेतलेलं नाही आहे, कारण की पाठीच्या बाजूला थोडीशी मला टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी आहे अशीच लाईन खाली ओढून घेतली होती, ते लक्षात ठेवा. फक्त मला जर पाठीच्या बाजूला टक्स द्यायचे असेल तर खाली अशी लाईन ओढून घेतली तरी चालेल. मग अशी कटिंग करून दाखवलं त्या पद्धतीने. आता इथे काय करायचं, आपण हे 2 इंच जास्त घेतलेलं आहे का, इथे असा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर सुद्धा करू शकता. हे पहा इथून अशी लाईन क्रॉसमध्ये घ्यायची, थोडी थोडी क्रॉसमध्ये घेत जायचं आहे, म्हणजे आपला घेरसुद्धा भरपूर झाला पाहिजे. आता इथे खालीपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता त्या मार्किंगवरती आपल्याला बरोबर परफेक्ट आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही फक्त कमरघेरचा चौथा भाग अधिक 2 इंच इथे मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथे वरच्या बाजूला 2 इंच आपण जास्त घेतलं, तिथे थोडंसं मार्किंग करून घ्या, फिटिंग करताना लक्षात राहतं. आता मधून हे मी कट करून घेते, कारण की घडी टाकताना आपण बंद टाकली होती. इथे आपला घेर व्यवस्थित कट करून झालेला आहे. इथे आपला आकारसुद्धा बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेला आहे. आता इथे आपल्याला थोडासा कपडा ह्यामधला कट करून घ्यायचा आहे साडीमधला. बाही कटिंग करण्यासाठी इथे मी आंब्रेला बाहीसुद्धा कट करून दाखवणार आहे. ती कशा पद्धतीने आपल्याला जोडायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि मोठी बाही कोपरापर्यंत कशी कटिंग करायची हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तेवढा कपडा इथे मी 1 मीटर कपडा बाजूला काढून घेतला. आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना, त्याची बरोबर 4 पदरी घडी करायला विसरू नका. 4 पदर लक्षात ठेवायचं आहे. इथे आपण पूर्ण साडी वापरणार आहोत. 4 पदरी घडी करून घ्यायला फक्त विसरू नका. दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडून घ्या, एकसारखं पकडलं गेलं पाहिजे. हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आणि एक बाजू जेणेकरून त्रिकोणची थोडीशी बाजू आपल्या बाजूला आली पाहिजे. हे पहा बघू शकता, ही बाजू आपल्या बाजूला आली पाहिजे. आता कमरेकडची बाजू खालच्या घेरची अशी ठेवून घ्या. फक्त थोडीशी त्रिकोणची बाजू आपल्या बाजूला आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. घडी केलेली एक बाजू त्रिकोणची
आता दोन्हीसुद्धा एकसारखं भरलं पाहिजे, दोन्हीसुद्धा बाजूंना, ते लक्षात ठेवा. त्यासुद्धा बाजूला तेवढंच भरलं पाहिजे. असं ठेवून घ्यायचं आहे कपडा, कमी जास्त होऊ देऊ नका, नाहीतर आपल्याला मार्किंग करताना बरोबर ते चुकतं, ते लक्षात ठेवा. दोन्हीसुद्धा अंतर सेम भरलं पाहिजे, हे सुद्धा अंतर आणि हे सुद्धा अंतर. तेव्हा तुमचा कमरघेर जोडायला सुद्धा पुरेल. जरी शिल्लक राहिले तरी आपण नंतर कट करून टाकू शकतो. आता इथे तेवढंच मार्किंग, असा टेप फक्त फिरवून घ्यायचा, इथे टोक पकडायचं, इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आणि असा गोलाकार थोडासा देऊन घ्यायचा त्याच्यावरती. हे पहा, बघू शकता. आता इथे हे झालं बरोबर. आता इथे खालच्या बाजूला घेरची उंची आपल्याला इथे किती ठेवायची आहे? 38 अधिक 1 इंच. लक्षात ठेवा. खालच्या बाजूला आपण पूर्ण पिको करून घेणार आहोत आणि वरच्या बाजूला कमरेच्या बाजूला जोडण्यासाठी. आता इथे माझा कपडा थोडासा कमी पडतोय, मग मी काय करणार, थोडंसं जॉईंट देऊन घेणार आहे नंतर. पण इथे आपल्याला जेवढं मार्किंग करायला पुरतंय ना, बघू शकता इथे सुद्धा आपल्याला पुरतंय, तिथे मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा पुरतंय आपल्याला तेवढं बरोबर उंचीचं. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा मार्किंग करू शकता. उंचीचं तुम्हाला किती उंची ठेवायची आहे त्यानुसार सुद्धा उंचीचं मार्किंग तुम्ही करू शकता. हे पहा, बघू शकता, असं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता पुढच्या सुद्धा बाजूला फक्त टेप तिथे ठेवायचा आहे. आपण वरच्या बाजूचं मार्किंग केलं का, थोडासा आकार देऊन तिथे बरोबर टेप ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला बरोबर असं मार्किंग करून घ्या. टेप फिरवत फिरवत घ्यायचं आहे फक्त. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथे बरोबर माझं पुरतंय. इथपर्यंत मी पूर्ण मार्किंग करून घेतला. तर त्याच्यावरती मार्किंग केलं ना आपण, त्याच्यावरती बरोबर असा गोल आकार येतो बघा, देऊन घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने खडूने मार्किंग करा. हे पहा, अशा पद्धतीने जिथपर्यंत आपलं आलेलं आहे म्हणजे पुरलेलं आहे तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आणि असं कट करून घ्यायचं आहे. मार्किंगवरती बरोबर असं कट करून घ्या. हे पहा, इकडच्या सुद्धा बाजूला असं कट करून घ्यायचं आहे इथपर्यंत. आता इथे बघू शकता, जेवढ्या भागामध्ये आपला कपडा कमी पडलेला आहे ना, बघू शकता थोडंसं घडी टाकताना आपण बंद टाकली होती ना, ते मी थोडंसं कट करून घेते. आता इथे बघू शकता आपला कपडा जोडायला कमी पडलेला आहे. सर्वात आधी काय करायचं, इथे आपल्याला कपडा जोडून घ्यायचा आहे. म्हणजे 4 पदर आहेत, लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला जेवढा कपडा कमी पडलेला आहे जॉईंट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे जोडून घ्यायचा आहे. आणि कपडा थोडासा उंचीला जास्त घ्या. जरी शिल्लक राहिलं तरी खालच्या बाजूचं आपण मार्किंग करून ते कट करून टाकू शकतो. जोडून घ्यायचं आणि दाबटीप टाकून घ्यायची असते, ते लक्षात ठेवा. आता इथे सर्वात आधी वरचा कमरेचा आपला घेर आहे तो कट करून घेते. हे पाय, इथे मी कट करून घेतलं आणि मध्यावरती मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने म्हणजे जोडताना बरोबर लक्षात राहतं अस्तरवरती ठेवताना. आता इथे बाही कट करून घ्यायची आहे. अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायला विसरू नका बाही कटिंगसाठी, कारण की पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण मध्यावरती ठेवून बाही जोडतो, त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं. असा गोल टेप फिरवून घ्यायचा. 10 इंच येते माझं, तुमचं बघा किती भरतंय, कारण की बाहीसुद्धा आपल्याला परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे, त्यासाठी असं मोजून घ्या. आता इथे आपल्याला 4 पदरी घडी करून घ्यायची आहे कापडाची. त्यासाठी कपडा इथे 1 मीटर मी कट करून घेतला होता. इथे आपल्याला आंब्रेला बाहीसुद्धा कट करून घ्यायची आहे, त्यासाठी 1 मीटर कपडा सर्वात आधी बाजूला करून घ्या. आता इथे बाहीची उंची 12 तयार ठेवणार आहे मी. 13 वरती मार्किंग करून घेते. 1 इंच वाढवून बाही उंची अधिक 1 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथं बरोबर मी उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि कट करून घेते एका लाईनीमध्ये. हे पहा, बरोबर झालं उंचीचं मार्किंग. उंची अधिक 1 इंच, तयार उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. एक बाजू ओपन करून घेते, म्हणजे आपली पूर्ण 4 पदर ओपन राहतील, ते लक्षात ठेवा. आता बंद बाजू 1 इंच मार्किंग करून घ्या बंद बाजूने, ते आपल्याला सर्व साईजमध्येच आपण घेतो. आता वरून बाहीची उंची जास्त आहे, तर इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आतमध्ये 2 इंच, बऱ्याच वेळा आपला मुंडा पुढे मागे होतं त्यासाठी 2 इंच मार्किंग करून घ्यायचं.
फिटिंग मार्जिन आपण 2 इंच पकडतो त्यासाठी. इथे आता बाहीचा आकार देऊन घ्यायचा. सर्वात आधी उंच म्हणजे ते पाठीच्या बाजूला जोडला जातो आणि खोलगट आपला पुढच्या बाजूला जोडला जातो. इथे आपण शिलाई करताना पुढच्या बाजूला थोड्याशा चुन्या टाकणार आहोत, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्या, मध्यावरती मार्किंग करून घ्या आणि खोलगट आकार दिला ना आपण थोडंसं, तिथे असं मार्किंग करून ठेवायचं म्हणजे जोडताना चुकणार नाही आहे. आता इथे खोलगट बाजू कट करून घ्यायची आहे, म्हणजे पुढचा मुंडा असतो आपला, जोडताना येते ती बाजू, त्यासाठी असं कट करून घ्यायचं आहे. आपली ते बाही व्यवस्थित कट करून झाली. बाहीमध्ये मी थोडासा कपडा जास्त वापरणार आहे, 1.5 इंचाने जास्त घेणार आहे, ते लक्षात ठेवा. फिटिंगच्या बाजूला 1.5 इंचाने जास्त घेतलेला आहे मी थोडासा कटिंग करतानाच कपडा. जेवढी घडी भरली ना माझी तेवढी घेतलेली आहे मी, कारण की आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत त्यासाठी. आता इथे आपल्याला अंब्रेला बाही कट करून घ्यायची आहे. त्रिकोणी कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे. त्रिकोणी आपला त्रिकोण तयार झाला पाहिजे. आता इकडच्यासुद्धा बाजूने 4 पदरी घडी करून घ्यायची आहे, लक्षात ठेवा. दोन्हीसुद्धा बाह्या आपल्याला इथे सोबत कट करायच्या आहेत, त्यासाठी अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे कापडाची. आपल्या इथे असा त्रिकोण झाला पाहिजे, ते लक्षात ठेवा कटिंग करताना. हे पहा 4 पदरी घडी आहे, आपला इथे त्रिकोणसुद्धा तयार झालेला आहे. हे अंतर दोन्हीसुद्धा सेम झालं पाहिजे, लक्षात ठेवा. आता जिथून आपल्याला बाही तयार ठेवायची आहे, लक्षात ठेवा हे अंतर मोजून घ्या. 11 इंच माझं भरते, तुमचं बघा किती भरते, त्याचं निम्म करायचं. किती भरेल ना त्याचं निम्म करायचं, लक्षात ठेवा ही पद्धत. निम्म करायचं, किती भरते बघा इथे, हे पा निम्म झालं, आलं लक्षात. आता ते निम्म माप आहे ना, हे पा असं ठेवून घ्या. सोपी पद्धत आहे एकदम. मार्किंग करून घ्यायचं, पूर्ण मोजून घ्या आणि त्याचं निम्म करून असं मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त दोन्हीसुद्धा बाजू आता इथे एकसारख्या झाल्या पाहिजेत. हे पहा आता ही सुद्धा बाजू 4 इंच माझी भरते, मार्किंग करून घेते. जिथपर्यंत आपण मधलं अंतर मोजून घेतलं तिथं असं मार्किंग केलेलं मोजून घ्यायचं. दोन्हीसुद्धा आपलं बरोबर भरलं पाहिजे. हे पण लक्षात ठेवा ही पद्धत. तुमचे कितीसुद्धा भरू द्यात, असं मोजून घ्यायचं आणि ह्या बाजूला बघायचं वरच्या टोकापासून ते दोन्हीसुद्धा बाजू आपल्या सेम झाल्या पाहिजेत, ते लक्षात ठेवा ही पद्धत. विसरू नका. फक्त 4 इंच, आता 4 इंच वरचा टोकापासून 4 इंच मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे चुकणार नाही आकार द्यायला तुमचा. आता खालची उंची किती ठेवायची आहे, 6 इंच मला तयार ठेवायची आहे. 1 इंच वाढवून मी 7 इंचावरती मार्किंग करून घेते. तुमच्या इथे आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता, तुम्हाला किती ठेवायचे आहे. इथे मी 7 इंचावरती मार्किंग करून घेते. 7 इंच 7 इंच 7 इंच मार्किंग करून घेतलं, आकार देऊन घ्यायचा. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी वरचा आकार कट करत जा, नंतर खालचा आकार कट करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता घडी टाकताना बंद टाकली होती ना, एका बाजूला थोडंसं मार्किंग करून घ्या मध्याचं. हे ओपन करून घ्यायचं आहे, एक बाजू फिटिंगची बाजू. इथे आपली बाही परफेक्ट व्यवस्थित कट करून झालेली आहे. दोन्हीसुद्धा बाजूंच्या 2 मध्याचं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. ही बाही कटिंगची पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने कट करून घ्यायची आहे. एकदम परफेक्ट बाही कटिंग झालेली आहे. आता इथे आपला खालच्या घेरसाठी कपडा कमी पडला होता, जोडताना पुढच्या बाजूला जोडून घ्या थोडंसं. जिथे आपला कपडा कमी पडलेला आहे तिथे वाटलं तर कटिंग करताना मार्किंग करून घ्या, कपडा आपला कुठे कमी पडला आहे. आणि कपडा घेरला जोडताना थोडासा कपडा जास्त घ्या. जोडतानाच जेवढं शिल्लक राहील ना आपण खालच्या बाजूला ते कट करून टाकू सुद्धा शकतो. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. इथे मी तुम्हाला एका बाजूचा घेर जोडून दाखवते, दुसऱ्या बाजूच्या सुद्धा घेरला तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे. दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप खालच्या कापडावरती आली पाहिजे. आता इथे बघा जेवढा जास्त कपडा आहे ना ह्या बाजूचा, सरळ लाईनीमध्ये मी कट करून घेते. हे आपण नंतर कट करून घेऊया. आता इथे बघा जेवढा आपला कपडा कमी पडलेला आहे ना तेवढा आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. जोडतानाच काय करायचं, आपल्याला थोडंसं कपडा जास्त वापरायचा, म्हणजे जरी शिल्लक राहिलं तरी
खाली घेर ठेवून बघावं लागतं आपलं व्यवस्थित आहे का गोल आकारामध्ये. नंतर आपण तो कट करू शकतो जरी जास्त झाला तरी. पण जोडताना जास्त कपडा घ्या, जेवढा तुमच्याकडे शिल्लक असेल ना तेवढा. अर्धा इंच पकडायचा आहे. शिलाई देताना दाबटीप टाकून घ्यायची. एकदम कडेकडेला आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या सुद्धा बाजूचा घेर आपल्याला ह्याच पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना जेवढा कपडा कमी आहे ना तेवढा कपडा आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा तुमचे एकसारखं होऊन जाईल आकार देण्यासाठी. आता इथे कमरेकडची बाजू व्यवस्थित पकडा आणि घडी करून घ्यायची. सर्वात आधी एक घडी 4 पदरीची करून घ्या. हे पहा, खालची सुद्धा बाजू व्यवस्थित पकडा, कारण की आपल्याला इथे परत एकदा एक घडी करून घ्यायची आहे, म्हणजे 8 पदर होतील. आपल्याला खालचा घेर आपण जोडून घेतला का आपल्याला तो व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी 8 पदरी घडी करून घ्यायची आहे. सर्वात आधी 4 पदरी घडी करायची आहे, परत त्याच्यावरती एकदा घडी करून घ्यायची, म्हणजे आकार द्यायला सोपं पडेल आपल्याला. इथे कटिंग करून घ्यायला सुद्धा सोपं पडेल. त्यासाठी पूर्ण कपडा इथे प्लेन करून घ्यायला फक्त विसरू नका, म्हणजे कटिंग करायला सोपं पडतं. आता इथे बघू शकता आपला गोल आकार व्यवस्थित आलेला आहे. आता इथे आपल्याला जेवढा जास्तीचा कपडा आहे ना व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. ज्या बाजूला आपण जोडून घेतलं होतं ती बाजू व्यवस्थित आता इथे आपल्याला कट करून घ्यायची आहे, म्हणजे आकार सुद्धा आपला इथे व्यवस्थित येऊन जाईल. त्यासाठी जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. इथे आपला आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे आणि खाली आपण कपडा जोडून घेतला होता, बघू शकता हा सुद्धा इथे आपला आकार व्यवस्थित आलेला आहे. ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्याला पुढची बाजू तयार करून घ्यायची आहे. चौकोनी गळा, अर्धा इंच पकडा शिलाईमध्ये. आता जेवढा मधला आपला कपडा आहे ना अस्तरच्या बाहेरचा तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि थोडीशी अशी कट मार्किंग करून गळा आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचा आहे आणि एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसतो. पूर्ण गळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपल्याला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. अस्तर पकडताना प्लेनमध्ये पकडा, गुढी पडू देऊ नका. प्लेन करत करतच आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे, म्हणजे गुड्या पडत नाहीयेत. आता इथे आपल्याला जेवढा आपला शिल्लक कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. फिटिंगचं मार्किंग करून घ्या. एक बाजू जोडून झाली. आता दुसरी सुद्धा बाजू पाठीची बाजू जोडून घ्यायची आहे. गोल गळा अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. कपडा व्यवस्थित कट करून घ्या सावकाशमध्ये. गळ्याचा कट मारून घ्यायचे आहेत. गळा इथे आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा सुद्धा आकार दिसायला व्यवस्थित दिसेल. इथे मी पूर्ण गळा तयार करून घेतला. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. कपडा फक्त प्लेन करून घ्यायला विसरू नका. प्लेन करत करतच आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे, नाहीतर गुड्या पडतात पूर्ण. त्यासाठी इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता इथे आपल्याला जेवढा आपला कपडा शिल्लक असेल ना जास्तीचा तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. मार्किंग करून घ्या फिटिंगचं. कटिंग करताना कट मारलेलं मार्किंग इथे बघू शकता. गळा व्यवस्थित आलेला आहे. आता टक्स देऊन घ्यायचे आहे पाठीच्या बाजूला. मार्किंग करून घ्यायचं, बरोबर मध्यावरती मार्किंग करून घ्या. आता उंचीला तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला किती ठेवायचं आहे 3 इंच, 3.5 इंच, 4 इंच सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आता अर्धा इंच खालून पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. एक बाजू झाली. आता दुसरी सुद्धा बाजू अर्धा इंच पकडायचं, वरच्या बाजूला कमी करून घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंचं. अर्धा इंच पकडा शिलाई देताना. गळ्याची बाजू फक्त पकडताना व्यवस्थित पकडा आणि दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. ही सुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडा आणि पूर्ण बंद करून घ्यायचं. गळ्याच्या बाजूला डबल शिलाई देऊन घ्यायची. वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई देऊन घ्या, म्हणजे धागे दिसत नाहीयेत.
आता इथे दोन्ही सुद्धा एकसारखं आहे का असं बघा, कमी जास्त आहे का? जास्त असेल तर असं कट करून टाकू शकता. आता ही सुद्धा बाजू बघू शकता, थोडंसं असं कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे असं बघा. हे पहा, झालं एकसारखं. पाठीमागे बांधण्यासाठी नॉड बनवून घ्यायचे आहेत. 4 इंच कपडा घेतलेला आहे. लांबीला तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे अशी घडी करून घ्या. एका बाजूने बंद करायचं, म्हणजे सुईचं करायला आपल्याला सोपं जातं. बंद करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं अंतर ठेवून आतल्या बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण पट्टीला. दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला नॉड बनवायचे नसतील तर नॉड नाही बनवले तरी सुद्धा चालतील. आता इथे आपल्याला हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. जी बाजू आपण बंद केली होती ना, त्या बाजूने आपल्याला सुईचं करायला म्हणजे सोपं जातं. आता हा पूर्ण कपडा आपल्याला बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला. दुसरी सुद्धा नॉड आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला हे जोडून घेण्यासाठी 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच इथे सुद्धा 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि जोडून घ्यायचे आहेत. जी बाजू आपली ओपन आहे ना, ती बाजू अशी ठेवून घ्या आणि जोडून घ्यायची आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची त्याच पद्धतीने जोडून घ्या. मार्किंग केलं ना, त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी साधी बाही आपण कट केली होती का, ती जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला जोडताना येते, ते लक्षात ठेवा. मध्यापासून ठेवून बघा आपला किती कपडा जास्त राहतोय. जेवढा जास्त कपडा आहे ना, त्याच्या आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत मध्यभागी बरोबर. हे पहा, 1.5 इंच मी जास्त घेतलं होतं कटिंग करतानाच. तुम्हाला जर जास्त चुन्या आवडत असतील ना, थोडंसं मग 2-2.5 इंचांनी जास्त घ्या. थोड्याशा इथे मी चुन्या टाकून घेते. एकाच दिशेला टाकलेल्या आहेत पूर्ण चुन्या. नाजूक टाकल्यात तरी चालतील, आवडीनुसार टाकल्या तरी सुद्धा चालतील. आता ह्या बाजूला बघायचं आपला कपडा किती शिल्लक आहे, पुरतंय का, असं ठेवून सुद्धा बघू शकता. मग तेवढ्या बरोबर चुन्या टाकून घ्यायच्या आणि जोडून घ्यायचं आहे. आता डबल शिलाई देऊन घ्यायची. डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका आणि बाही जोडताना अर्धा इंच पकडायला विसरत जाऊ नका. बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालं. ही बाही ना घातल्याच्या नंतर खूप छान दिसते. मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. आपल्याला इथे सुद्धा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. जेवढ्या बसतील तेवढ्या. इथून सुरुवात करते. हे पहा, ह्या बाजूला करा चुन्यांची तोंड. असं पकडायचं आणि व्यवस्थित पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. ही पहा, अशा पद्धत जेवढ्या बसतील तेवढ्या टाकून घ्या. सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता एक मध्याचं मार्किंग करून घ्या, कारण की इथे आपल्याला अंब्रेला बाही जोडायची आहे, त्यासाठी मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे ह्या सुद्धा बाहीचा मध्य, अंब्रेला बाहीचा मध्य कटिंग करताना आपण केलेलं मार्किंग बघायचं आहे, कुठपर्यंत जोडायला पुरतंय. थोडासा खालच्या बाजूचा कपडा जास्त आहे बघा, मग थोडीशी 1-2 चुन्या तुम्ही ह्या बाजूने एक टाका आणि त्या बाजूने एक टाका, म्हणजे जोडायला बरोबर पुरेल. असं ठेवून बघा. कपडा जास्त असेल ना, 1-1 चुनी तुम्ही इथे टाकू शकता, पण असं ठेवून बघा. आता हे झालं बरोबर. परत मध्य करून घ्या. मध्य करून का घ्यायचा, म्हणजे बाही जोडताना आपली कधी कमी जास्त होत नाहीये, बरोबर परफेक्ट जोडली जाते त्यासाठी. आता बरोबर आपलं पुरतंय. आता जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडा. शिलाई देताना परफेक्ट बाही इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे. फक्त खेचू नकाच, आलवारमध्ये जोडून घ्या. ह्या सुद्धा बाजूला जोडून घ्यायची आहे. आता दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकताना पुढच्या बाही वरती आली पाहिजे, म्हणजे अंब्रेला बाही वरती आपली दाबटीप आली पाहिजे. पूर्ण दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथे बघू शकता, एक बाजू मी तुम्हाला जोडून दाखवली. ह्याच पद्धतीने तुम्ही दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे.
बघू शकता आपला घेरसुद्धा एकदम असं परफेक्ट आणि व्यवस्थित आलेला आहे. ही पद्धत नक्की वापरा. आता इथे पुढच्या बाजूला आता इथे आपल्याला पिकोची मशीन नसेल तर अशा पद्धतीने घडी करून शिलाई दिली तरी सुद्धा चालते आणि पिकोची मशीन असेल तर पिको करून घेतला तरी सुद्धा चालतो. दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. आता इथे मी खालच्या घेरला सुद्धा पिको केलेला आहे आणि बाहीला सुद्धा पिको करून घेतलेला आहे. आता आपल्याला घेर तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी अस्तरला मध्यावरती मार्किंग करून घ्या कमरेच्या बाजूला. म्हणजे घेर जोडताना आपलं चुकत नाहीये. दोन्ही सुद्धा बाजूला मध्यावरती मार्किंग करून घेते. आता इथे घेरचा सुद्धा आपण मध्य केला होता असं जोडून घ्यायचं. मध्यावरती ठेवून जोडून घ्या. फिटिंगच्या बाजूला कपडा जास्त शिल्लक राहिला तरी राहू द्यात घेरचा, नेटच्या कापडाचा. नंतर आपण तो कट करू शकतो. शिल्लक राहिला तरी राहू द्यात. पण मध्यावरती मध्य बरोबर जोडून घ्या. ते लक्षात ठेवा फक्त. आता इथे अस्तरचा घेर एकदा घडी करायची, परत एकदा घडी करायची आहे. जेणेकरून आपली इथे पट्टी तयार झाली पाहिजे अशी जोडून घ्या. बघू शकता. त्यासाठी आपण जास्त थोडासा कपडा घेतला होता अस्तरच्या कापडामध्ये. इथे आपल्याला हे अशा पद्धतीने शिलाई करून घ्यावं लागतं त्यासाठी. आता दुसरा सुद्धा घेर बरोबर मध्यावरती मध्य ठेवा. शिल्लक राहिलं तरी राहू द्यात फिटिंगच्या बाजूला. नंतर आपण फिटिंग झाल्याच्या नंतर कट करून टाकू शकतो. अर्धा इंच पकडा शिलाई देताना आणि जोडून घ्यायचं आहे. पूर्ण प्लेनमध्ये घ्या, फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडून घ्या. शिल्लक राहिले तरी राहू द्यात, नंतर कट करून टाकू शकतो. आता खालच्या बाजूला अस्तरचा घेर एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची आहे कापडाची आणि जोडून घ्या पूर्ण. आपली एक प्रकारची इथे पट्टी तयार होते गोल आकारामध्ये. ज्या पद्धतीने आपण इथे खालच्या बाजूला आकार दिला ना त्याच पद्धतीने आपली इथे पट्टी तयार होते. आता इथे आपल्याला खालचा घेर जोडून घ्यायचा आहे. असं हे समोरासमोर ठेवून घ्या आणि दोन्ही सुद्धा बाजूंचे 2 घेर आपण तयार केलेले ठेवून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या सुद्धा बाजूचा ठेवून घेते. आता इथे आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. बघू शकता असं ठेवून घ्यायचं आहे. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. अर्धा इंच पकडा शिलाई देताना. आता दुसरी सुद्धा बाजू हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे. हे विसरू नका फक्त. बघू शकता अर्धा इंच पकडायला विसरू नका शिलाई देताना. आता ही सुद्धा बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे. मध्यावरती मध्य आला पाहिजे आणि जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडा. जोडताना फक्त खेचू नका. सावकाशमध्ये आपल्याला कपडा जोडत जोडत घ्यायचा आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. एक बाजू तयार झाली. आता दुसरी सुद्धा बाजू मध्यावरती मध्य. वाटलंच तर पुढच्या बाजूत सुद्धा मध्य करून घ्या, म्हणजे वरच्या भागाचा. आणि खालच्या घेरचं तर आपण कटिंग करताना केलेलंच आहे. म्हणजे बरोबर आपलं येऊन जाईल. मध्यावरती मध्य चुकणार नाही. आणि डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका इथे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि पुढची बाजू आणि पाठीची बाजू अशी ठेवून घ्यायचं आहे. अस्तर आपलं वरच्या बाजूला झालं पाहिजे. पूर्ण कपडा प्लेन करून घ्या, म्हणजे फिटिंगचं मार्किंग करायला आपल्याला सोपं जाईल. दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित करून घ्यायच्या आहे त्यासाठी. आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे फिटिंगचं. बाही सुद्धा ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्या. आता इथे तुम्ही दंड फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. मग अशी मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा हे समजून सांगितलं तीच पद्धत. हे पहा फिटिंगचं मार्किंग करून घ्या आणि इथे छातीचा आपण चौथा भाग टाकला होता ना तिथं असा टेप ठेवून घ्यायचा किंवा पट्टीचा वापर करा. अशी एक लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती बरोबर. आणि इकडच्या बाजूला फिटिंग करताना वरच्या बाजूला क्रॉसमध्ये यायचं. तिथून क्रॉसमध्ये यायला विसरू नका. हे पहा इथून क्रॉसमध्ये घ्यायची फिटिंग. आंब्रेला बाहीमध्ये आपल्याला थोडंसं तिथे क्रॉसमध्ये घ्यायला विसरू नका फक्त. आता इथे सुद्धा तीच पद्धत फिटिंगचं मार्किंग करून घ्या इथे. आणि इथून असा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि इकडून क्रॉसमध्ये यायचं. आंब्रेला बाही असल्यामुळे क्रॉसमध्ये फिटिंग द्यायची. आता इथून अशी फिटिंग घेऊन इथपर्यंत यायचं. आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथपर्यंत येऊन सर्वात आधी हा बाहेरच्या बाजूचा साडीचा घेर आहे का त्याला शिलाई देऊन घ्यावी लागते कडेपर्यंत. नंतर तो कपडा आतल्या बाजूला घेऊन अस्तरच्या कपड्याला फिटिंग करून घ्यावी लागते. म्हणजे दोन्ही सुद्धा आपले सेपरेट सेपरेट झालं पाहिजे. घेर दिसायला सुद्धा भरपूर आणि व्यवस्थित दिसतो त्यासाठी. आता इथे खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं फिटिंगचं. त्याच्यावरती आपली परफेक्ट शिलाई येणार आहे ते लक्षात ठेवा. ह्या सुद्धा बाजूला
वरच्या बाजूने फिटिंग करत करत येऊन इथपर्यंत फिटिंग करत यायचं, थोडंसं खाली. मग आपला साडीचा घेर आहे ना, तिथून फिटिंग करून घ्यायची. हे पहा, इथून फिटिंग करत करत हे पहा इकडच्या बाजूला खालीपर्यंत. नंतर तो घेर आतमध्ये ठेवून हे पहा आतमध्ये ठेवायचा, बरोबर परफेक्ट फिटिंग होऊन जाते. नंतर अस्तरच्या घेरवरती मार्किंग करून घेतलं त्या पद्धतीने नंतर फिटिंग करून आपल्याला घ्यावी लागते. मार्किंगवरती बरोबर आपली फिटिंग आली पाहिजे. हे पहा बघू शकता, असं पकडायचं दोन्ही सुद्धा एकसारखं आणि फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला करायची आहे फिटिंग, दोन्ही सुद्धा असं व्यवस्थित पकडा. इथून क्रॉसमध्ये घ्या, दंड फिटिंगपर्यंत क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. मगाशी मार्किंग करून दाखवलं त्या पद्धतीने. आणि इथपर्यंत येऊन परत मार्किंग केलं त्याच्यावरती छातीचा चौथा भाग आहे तिथपर्यंत फिटिंग करत यायचं आहे. नॉट बनवलेले असतील ना आतल्या बाजूला ठेवून घ्या, म्हणजे शिलाईमध्ये सापडणार नाहीत, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथपर्यंत आपण फिटिंग करत आलो. नेटचा कपडा थोडासा बाहेरच्या बाजूला काढून घ्या साडीचा, इथपर्यंत फिटिंग करत करत घ्यायचं आहे खालीपर्यंत थोडंसं. अस्तर आतल्या बाजूला ठेवून घ्या, त्यासाठी हे पहा कपडा अस्तरचा बाजूला घ्यायचा आणि साडीच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजू आपल्या इथे सेपरेट सेपरेट झाल्या पाहिजेत, म्हणजे घेर दिसायला भरपूर आणि मोठा सुद्धा आपला दिसून जातो. त्यासाठी कमरेच्या बाजूला घेर जोडताना आपला जास्त कपडा शिल्लक राहिला होता का, फिटिंगच्या बाजूचा नंतर सुद्धा आपला तो कट होऊन जाणार आहे, त्यासाठी तो कपडा नंतर कट करायचा होता. इथे बघू शकता, जेवढं बाहेरच्या बाजूला शिल्लक राहिलेला आहे तेवढा आपला बरोबर कट होऊन जाईल. बंद करून घ्या पूर्ण. बघू शकता, आता इथे बघू शकता जास्तीचा कपडा आहे, आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी मगाशी सांगितलं होतं लगेच कट करू नका. जास्त आहे ना तेवढं बरोबर कट होऊन जातं, ते लक्षात ठेवा. थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्या. इथे मी कट करून घेतलं. आता डबल शिलाई देऊन घ्या त्या कापडावरती, साडीच्या कापडावरती. 2-3 शिलाई दिल्या तरी सुद्धा चालतील, म्हणजे ते पूर्ण व्यवस्थित पॅक होऊन जाईल. बंद करून घ्या पूर्ण. इथे व्यवस्थित झालं. आता इथून वरून फिटिंग करत यायचं आपल्याला. तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही शिलाई देऊ शकता. थोडंसं अंतर ठेवून द्या. आता इथे साडीचा कपडा आतल्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे, हे अशा पद्धतीने आतल्या बाजूला ठेवून. आता इथं आपण मार्किंग केलेलं आहे बघू शकता अस्तरच्या कापडावरती. फक्त साडीचा कपडा नंतर शिलाईमध्ये सापडू देऊ नका, त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे फिटिंग करताना. आता अस्तरच्या कापडावरती बरोबर परफेक्ट फिटिंग करत करत खालीपर्यंत यायचं आहे. एकदम असं सोपं आहे. एकसारखं पकडा, फक्त पकडताना पूर्ण बंद करून घ्यायचं. पूर्ण बंद करून घ्या. बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. आता परत एकदा अंतर ठेवून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. जेवढ्या बसतील ना तेवढ्याशा थोडेसे अंतर ठेवून आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण अस्तरच्या कापडावरती पूर्ण खालीपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, थोडंसं अंतर ठेवून. आता ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या सुद्धा बाजूची परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला फक्त एकाच बाजूची फिटिंग करून दाखवली. हीच पद्धत नक्की वापरा आणि दुसऱ्या सुद्धा बाजूची तुम्हाला फिटिंग करून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपली फिटिंग झालेली आहे. दोन्ही सुद्धा घेर इथे काय होतात, सेपरेट सेपरेट होतात, त्यासाठी ही पद्धत नक्की वापरा. इथे आपला नेटच्या साडीपासून अंब्रेला वन पीस तयार झालेला आहे. बघू शकता आपली बाही सुद्धा एकदम अशी सुंदर झालेली आहे आणि आपला घेर सुद्धा असा भरपूर झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कटिंग आणि शिलाई करून बघायचं आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. आपला इथे गळा सुद्धा बघू शकता एकदम असा परफेक्ट तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या साडीपासून असा वन पीस नक्की तयार करून बघा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.